श्री अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेव नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारं दिगंबरं यतिवर्यं स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तानरक्तवर्ण पद्मनेत्र सुवासिवदन कंठात टोपीच माला दंडकमलधरू कटांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां. जय जय श्री सारविलासा. जय जय श्री सागरविलासा. माय चक्रचालका विनाशा शेषशयनानंत विशाना मातितानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची काता जो सर्व कारण करता ग्रंथारंभित नमोतया तया महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परिषधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसुत नमिली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैशीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांगी ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह अग्निकुमार दत्तात्रेय नमिला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशनेत नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोगा अग्निकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपी कोण रूपे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकोळी कोणासही कळेन ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाली प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजली करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ऐठाई वार्ता निपणाचे नशेची ऐशी कुणी असती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद ज्यांची नाही भेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटा वतंस नमिले कवी कालिदास त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहरी श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून न्याती डोलविते मान त्यांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त ऐशे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभित या निमित्त वरप्रसादाकारणी अहो तुम्ही संतजनी मत दीनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रुती विचक्षणा महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसली परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असुस्फृतवाणी ते कडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वरिनेता ग्रंथ पसरले समुद्रसा त्या मोहधतीतुनी पाही अमूल मुक्ता फळे घेतली काही द्यावे ह्या मानसज्ञाही अनुमान काही न करावं इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आदरे भक्त परिसोत प्रथमाध्यायं गौडमहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्यायं गौडः श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्रीवल्लभशिले श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोट माधारी राजसप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी बेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पाचला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते नेण्यापूर्वी मंडळीशी महाराजाने सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हरी दोघाशी बैसुने दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थाचे ते दोघयंताशी वाटले चौद साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्या लावणे आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहायला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो नगरी आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो
तटका प्रति जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरवणे हैदराबादेशी पातले येऊन या मंगळवेड्याच्या भूत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास सविच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देशी हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले ते पासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राज्य ती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येतो साधू दिगंबर लीला विग्रह येती वर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयाशी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोऽध्यायं गौडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्यायं श्री रस्तु शुभं भवतु अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कवेली निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार धाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढी सोडिली मोहोळ माझी वास्तव्य करीत पाटोळ झाली भक्त तेथेची साकल्य व्रत अल्पमती केवू वर्णे सवे घेऊन स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्धमार्गावरून टोळाशी मागे परतणे भाग पडे टोळ गेली परतणी स्वामी चालेली उठुनी बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथून निघाली अक्कलकोटा प्रति आली ग्रामदारी बैसली येती राज स्वइच्छेने तेथे काविंद्य होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाहे स्वामी आले सदनांते तयाची देखून भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ ते पासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवस ताकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीरा वादीवदी दशासनी कारभारी परमज्ञानी असतीचे चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली माता नृपाशी कळला वृत्तांत आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐशे कुणी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आमाश्रित पाहे आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाई भेटू तया यतीवरी हा परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढी ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दूरी चरणी भक्ती जडिली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावली वंदिले षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोऽध्यायं गौडः श्री स्वामी राजार्पण नमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्यायम् श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय भारत माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय।